फेब्रुवारीला अचानक 29 दिवस येतात आणि कॅलेंडर बनवणाऱ्यांनी यासाठी चक्क मार्चचा जुगाड केला. तर वेलकम टू द सिरीज ऑफ कसं ते सांगते. तर बघा, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला फक्त 365 दिवस नाही तर 365 दिवस आणि 6 तास लागतात. आता हे उरलेले 6 तास जर दरवर्षी सोडून दिले तर 100 वर्षांनी सीझन आणि कॅलेंडर मध्ये मिसमॅच होईल. म्हणजे डिसेंबर मध्येच उन्हाळा दिसायला लागेल. आणि म्हणूनच ठरवलं दर 4 वर्षांनी एक एक्स्ट्रा दिवस टाकायचा आणि तो बनला 29 फेब्रुवारी आणि ते वर्ष बनतं लीप इयर. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. फक्त 4 ने भागून चालत नाही. तर रूल असा आहे की वर्ष 4 ने भाग जाणार असावं, पण जर 100 ने भाग गेले तर स्किप करावं. एक्सेप्ट जर 400 ने भाग जात असेल तर काउंट करायचं. म्हणजे एक्झाम्पल बघा, 2000 हे साल लीप इयर होतं कारण ते 4 आणि 400 दोघांनी पण डिवाइड होत होतं. पण 1900 हे साल फक्त 100 ने डिवाइड होत होतं, म्हणून ते लीप इयर नव्हतं. कॅलेंडर पण किती कन्फ्युज करतं ना. आणि मजा म्हणजे जे लोक 29 फेब्रुवारीला जन्मले त्यांचा बर्थडे 4 वर्षातून एकदाच येतो. त्याचं खरं वय कॅल्क्युलेट करताना डोकं गरगरतं. तुम्हाला हा लीप इयरचा गोंधळ माहित होता का? आणि फेब्रुवारीलाच 28 दिवस का असतात बरं? मला कमेंट मध्ये सांगा.